हाय एवरीवन, वेलकम बैक टू द माय चॅनल. मेरा नाम है गुरु और आप देख रहे बॅडास वेनम 29. तर मित्रांनो, आजची राईड आतापर्यंतच्या राईडमधली सर्वात चांगली राईड होणार आहे. कारण आणि कोणाला तरी भेटायला चाललो आणि ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तुम्ही फक्त माझी एवढी रिक्वेस्ट आहे की तुम्ही जो व्हिडिओ आहे हा लास्टपर्यंत बघत राहा. तर मित्रांनो, ही आहे आपली वेनम. वेनम तर रेडी असते, हमेशाच रेडी असते बाईक राईडसाठी. बघून घ्या आपलं हेल्मेट. आणि काल आपण आपल्या बाईकमध्ये मूर्ती इन्स्टॉल केली शिवजीची फॉर ब्लेसिंग. आत्ता निघू आपण राईडला. आधी भेटू. तर राईडसाठी जायचं होतं, त्यामुळे आपण बाईक पण इकडनं वॉश करून घेतली. आपल्या हॉटेलच्या इकडे आहे बाईक वॉश सेंटर. आणि हा आंबिवलीचा रोड आहे. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कुठं ते चाललो मचानले ना. मला नंबर दिला त्यांनी, बोलावलं. आज जाऊन येतो, भेटून येतो त्याला. टाकतो त्याचा व्हिडिओ युट्यूब. मग मी वापस कशाने येऊ? ते गाडी त्याच्यापाशी ठेवणार. आपलाच रायडर आहे. कुठला आहे? चला मग. आणि जे कार्यकर्ते आपल्याला आत्ता भेटले ते त्यांच्यासोबत मी आधीच्या हॉटेलमध्ये काम केलं होतं कॅनरी आयलँडला. जे हेल्मेट घालून होते ते हाऊसकीपिंगचे मॅनेजर होते. आणि दुसरा जो होता तो माझा मित्र आहेत सालतर गावातला. आज त्याचा वाढदिवस होता. आणि हे व्ह्यू बघा मित्रांनो, हे लोणावळा लेकचा व्ह्यू आहे. याच्यात 500 तर आपण इकडनंच पेट्रोल टाकून घेऊया, कारण की वरती पेट्रोल पंप वगैरे नसतो काही. आणि तिकडे पेट्रोल भेटतं, पण ते बॉटलमधलं खुलं पेट्रोल भेटतं. तर मित्रांनो, आता तुम्हाला सांगते आम्ही कुठे चाललो. आम्ही चाललो आहे मचान रिसॉर्टला. यस, मचान रिसॉर्ट. ते काळूनाईच्या तिकडे आहे, वरतं टायगर पॉईंटच्या समोर. आणि आपण 2 बाईक घेऊन चाललो. एक आपली वेनम आणि दुसरी आपली धन्नो. तर वेनम आपण तिथे ठेवणार आहे 2 दिवसासाठी आणि धन्नोला वापस घेऊन येणार आहे. तर वेनम काऊन ठेवणार आहे तिथं आता तुम्हाला समोर गेल्यावरती माहिती पडेल. कोणाकडे आपण आपली बाईक ठेवणार आहोत आणि आपली बाईक कोण राईड करणार आहे ते सगळं तुम्हाला समोर माहिती पडेल. तर अभिषेकला म्हटलं चालतो का, असा असा विषय आहे. तर अभिषेक पण रेडी झाला. आणि अभिषेक खूप एक्साइटमेंट पण होता जायसाठी, त्या व्यक्तीला भेटायला. खूप म्हणजे आज आपल्या एवढे वर्ष झाले मी बाईक राईड करतो, पण आजचा जो दिवस आहे तो माझ्यासाठी खूप खास आहे. माझी आजची जी राईड आहे ती खूप खास राईड आहे. अभिषेकला टायगर पॉईंट पर्यंत रोड माहिती आहे, त्याच्यानंतर त्याला रोड माहिती नाही आहे. तर मी म्हटलं तू समोर राह टायगर पॉईंट पर्यंत, नंतर त्याला मी माझ्या मागे मागे घेऊन जातो. आणि कसं मी त्याला आतापर्यंत बघितलं नाही कधी गाडी चालवते नाही चालवते. त्याला म्हटलं की चालू शकतो का बाईक, तर तो म्हटले हा सर मी चालू शकतो. म्हटलं मग ठीक आहे, त्याला ती बाईक दिली. आणि आता मग म्हटलं चल जाऊ आपण मचानला. काय रोड आहे यार, आणि एकदम घाटामधलाच रोड असा आहे. इथून नाईटला पण येताना खूप सांभाळून यावं लागते. मी आधी वरती राहायचो कॅनरी आयलँडला, तर रात्री कधी कधी यायला लागे आम्हाला लोणावळ्यामध्ये, खूप त्रास होत होता. आता तर सिटीमध्ये आता तेवढं काही वाटत नाही. तर हे आहे एअरपोर्ट स्टेशन. आता इथून जो रोड आहे समोर जो खूप छान रोड आहे.
ना फिरी फिरी. हा काय बोलला? हा हा एक नंबर आहे भाऊ रोड. तू समोर समोर पण छान आहे. फक्त काउल नाईन आहे ना, काउल नाईन पाशी आहे ना थोडासा रोड खराब आहे. एक 2 किलोमीटर रोड काउल नाईन पाशी खराब आहे. बाकी रोड एक नंबर आहे. तर मित्रांनो, आता जो एरिया तुम्ही बघितला हा एरिया आहे टायगर पॉइंटचा अरे एरिया. आपली गाडी जेवढी मागच्या फेमस व्हिडिओ आहे, मध्ये कोणी पण मी आपल्याला तुम्हाला हा आपल्या ऑलरेडी गाडीला दाखवला बघितलं आहे. का हात दाखवते. पण तुला सांगू, या गाडीनं ना भाऊ, या गाडीनं मला लई पहिचान दिली. खूप फेमस केलं या गाडीने. ते गाडी घेतली न तेव्हापासून आपल्या म्हणजे आयुष्यामध्ये वेगळंच काहीतरी चालतं. सुख असो किंवा दुःख असो, हे बाईक आपल्या सोबत हमेशाच होती आणि हमेशाच राहणार. वेनमनी आपल्याला थकला का? आतापर्यंत धोका नाही दिला. धूप आहे कधीच ना? कुठेच बंद नाही झाली, कुठेच मजा त्रास येत आहे नाही ना? दिला. आता काय करशील तू तिथे गेल्यानंतर? मी काय करणार, मी व्हिडिओ काढणार तुमचा. भेटशील नाही त्या भाऊले? मला तर भेटणार. मग चल. मी पण कधी मचानला गेलो नाही याच्या आधी. आज माझा पण फर्स्ट टाइम असेल. तर आता जो तुम्ही रोड बघून राहिले हा आहे मचानचा रोड. कारण मचान मध्ये एंट्री नसतो. पण तिथे गेल्यानंतर कॉल करून बघू. तर मचान 0 किलोमीटर. आपला कार्यकर्ता आला. ऑफ रोड ड्रायव्हिंग. हा मित्रांनो, खूप म्हणजे असं कसं बोलू काही कळत नाही मला. तर बघून घ्या. आता आपण आलो आहे मचान रिझॉर्टला. पण गेटच्या बाहेर आहे, कारण ते जुबिन नौटियाल सरांनी त्यांना बाईक पाहिजे होती. तर आम्ही त्यांच्यासाठी आपली वेनम घेऊन आली. आपली वेनम त्यांच्याकडे 3 दिवस असणार आणि ते 3 दिवसासाठी लोणावळ्यामध्ये असणार. तर त्यांनी काल आपल्या हॉटेलला आले होते. म्हणत होते ते की बाईक रेंटवर मिळेल का. तर आपल्या लोणावळ्यामध्ये बाईक रेंटवर मिळत नाही. मी म्हटलं सर डोंट वरी, माझ्याकडे बाईक आहे, तुम्ही घेऊन जा बिंदास. तर त्यांनी माझा नंबर घेतला आणि मला मेसेज कॉल केले आणि म्हटले की ठीक आहे, तू 12 वाजता मचानला येऊन जा. तर आम्ही 12:05 झाले मचानला येऊन आहे. एवढा सुंदर आहे त्यांचा स्वभाव की मतलब एवढा मोठा सेलिब्रिटी सिंगर कोणी आपला मिडल क्लास आपण कुठून आलो काय आलो तरी असं न विचार करता त्याने डायरेक्ट मला म्हटलं तुझा नंबर दे मला. बाकी असते तर माझ्या याला कॉल कर त्याला कॉल कर हे कर, पण यांचं असं नाही. हे माझं लाईफमधली अनएक्सपेक्टेड कोलॅबरेशन झालं आजचं. जे असं कधी मला नाही वाटत कुठल्या रायडरसोबत झालं असन, पण माझ्यासोबत होत आहेत ते आज. आता बघू त्यांनी बाहेर येईल, वाट बघत राहू. मध्ये भयानक सरप्राईज. भयानक म्हणजे भयानक सरप्राईज. आणि हा तर एकदमच म्हणजे याचा जाऊन आहे. भाऊ मला घेऊन चल, भाऊ मला घेऊन चल. रात्रीपासून ते जुबिन सरांचेच गाणे ऐकत आहोत आपण. चल मग.
मी नाही बोलत काय. हेच तर रिसेप्शन. तर हे रिसेप्शन आहेत मचांचं आणि ही आपली वेनम आहेत. अभी जुबिन सर आएंगे. नहीं भूल गया भाई. होटल में गए थे कल सर. मार्काइज लोनावला टॉप रेस्टोरेंट, पारसी रेस्टोरेंट. फिक्स है ना. हाँ तो कहाँ से काचे वो फिक्स है उसको. इसका ऐसे ही होता है. चलाने वाला भी अच्छा है. आज सर चलाएंगे अपने. 2 जन बैठने के लड़का लड़की बैठने लड़का लड़की के लिए तो है ना बैठने के लिए. ठीक है. ब्रेक मारेगा अच्छा अपना है ना. नहीं लोकल घूमेंगे. लोकल लोनावला में भी कोई इशू नहीं सर. नीचे भी जाओ ये बांध के जाऊंगी. ऐसे बांध देता हूँ कुछ सर तो लोग यस यस सर. तो इतना टाइम नहीं मिलता है जॉब की वजह से. हाँ तो साइड बाय साइड पर अपनी लैंग्वेज मतलब मराठी सवेरे में तो वॉश किया भाई. रात भर तो वैसे हम लोग सोए नहीं दोनों रात भर. एक्साइटमेंट. और आपको मतलब पेट्रोल पंप मालूम नहीं होगा इसकी वजह से मैंने पेट्रोल भी डाल के लेके आया. यस यस सर. फिर आप कहाँ घूमोगे आपको मालूम नहीं होगा. चाबी दीजिए. बना रहे वीडियो है. यस सर. छोटी सी रिक्वेस्ट थी. मार्कर इधर यस लिखना पड़ेगा यार. कहीं साइड वाइड में नहीं करोगे. साइड वाइड में कर दो कहीं से. वो ब्लैक है ना सर. थैंक यू सर. थैंक यू. आपको थैंक यू सो मच. सर. हेलमेट नहीं लगा. हेलमेट नहीं लगा. अपना से चलेंगे. तो आप कैसे जाएंगे. सर हम मैंने और एक बाइक लेके आया हूँ. चला रखी. यस सर. ओ यस. डियर यू. सर यू हैव माय नंबर. यस. तो नीचे अगर कुछ इशू कुछ होता है कॉल. देखो भाई देखो अपने बाइक पे कौन बैठे हैं. जुबिन नौटियाल सर. If there is anything that's wrong with the call, because I think we don't have a helmet. You guys have a helmet, I don't mind. We have a helmet. What are you? I am tying this now. I would need helmet. This is both have. Driving license. काढ ना असंच निघते. हे पण काढ. एकच हेल्मेट आणलंय का. हा मला वाटलं सर. हा मास्क पण आहे जर पाहिजे असेल तर. गेट वरती ठेवलं मी. कुठला. ते असं फेस मास्क मोठंवालं. लोग इसको रिलीजियस समझ के छोड़ देते हैं. हाँ राइट. अगर वो नहीं ऊपर है. सारे ऊपर. यस यस. एक आगे बाकी सब ऊपर. ओके सर. थँक्यू सर. थँक्यू सर. सो गाइज फाइनली जुबिन नौटियाल सर अपनी बाइक राइड पे लेके जा रहे. और ये मेरे लिए किसी सपने से अपने दोस्त मचान में मचा रहे ले भाई. जय महाराष्ट्र. कुठेतरी फिरवा की राव. एवढ्या लांबून आलो आम्ही. अभिषेक हाउ वाज द फीलिंग. ते रूम आहे ना. तर मला बघायची होती मित्रांनो मचानची रूम. कारण की मचान जे रिझॉर्ट आहे ते फक्त त्याच्या रूमसाठी फेमस आहे.
तर हीच रूम बघायची करायला होती आपल्याच्याने मित्रांनो, येणं नाही आपल्याला होत बघू बाबा आता ते आपण. करायला. हे बघ किती मतलब किती सुंदर रूम आहे बघ, नाही लक्झरियस. आणि काय फील होणार इथे बसून एकदम. आणि ते जंगला समोरचा व्ह्यू बघू शकते तू. जुबिन सर कुठल्या रूम मध्ये होते? हो माय गॉड, तिकडे बघ, तिकडे टब आहे एकदम नॅचरल. समोरचा व्ह्यू बस. आपण तिकडूनच आलो, त्याच रोड वरून आलो. फिलिंग एकदम म्हणजे अरे बापरे. हे फक्त ऐकलं भाई, ये अलग ही लेवल है. ये देखो अभी तक आपको दिखा है पूरा ये था, अभी पूरा ओपन आहे. तर मित्रांनो, रूम बघितली आता तुम्ही आणि मचान पण बघितलं. सरांना पण भेटलो आपण, आपल्या मित्राला पण भेटलो आपण इथे येऊन. आपला मित्र सोमनाथ आणि तो प्रभाकर. तर आता आपण व्हिडिओ इथे स्टॉप करणार आहोत. तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.